नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आज सोमवारी परत एकदा आपण घेऊन आलोय असाच एक वेगळा विषय. कदाचित तुम्हाला पटणार नाही, हे खरोखर इतकं आपल्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये काय आहे. बिफोर दॅट, या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय होतंय. कल्पना करा की जर मी तुम्हाला सांगितलं फक्त 10 मिनिटाची एक सवय तुमचं शरीर, मन, श्वास, आत्मविश्वास आणि संपूर्ण दिवस बदलू शकते. तुम्हाला वाटतंय खरंच असं? होय, हे शक्य आहे आणि असं होतंय. अशी एक साधना आहे की हजारो वर्षापासून भारताच्या भूमीमध्ये जी केली जाते. राजे, ऋषी, योद्धे, साधू, खेळाडू, अनेक यशस्वी व्यक्ती तिचा स्वीकार करतात. ती म्हणजे आहे सूर्य नमस्कार. सूर्यनमस्कार. पण सूर्यनमस्कार म्हणजे फक्त व्यायाम नाहीये, तो शरीराचा आदर आहे, निसर्गाबद्दलची कृतज्ञता आहे आणि स्वतःशी केलेला एक सुंदर असा संवाद आहे. आता बऱ्याच वेळा असं लक्षात येत आहे किंवा वाटतंय, सूर्यनमस्कार का घालायचा? रोज सकाळी सूर्य उगवतोय, त्याला काही सुट्टी असते का? अजिबात नाही, त्याला सुट्टी नसते. थकवा नसतोय त्याला, तक्रार कुठलीही तो करत नाही. तो फक्त काय देतोय? प्रकाश 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 एवढाच देत असतोय. आपल्या पूर्वजांनी सूर्याला देव मानलं कारण तो ऊर्जा, जीवन आणि आशेचं असं प्रतीक आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक दिवसाची सुरुवात सूर्याला नमस्कार करून करायचे. हा नमस्कार फक्त धार्मिक असा नव्हता, याच्या मागं काहीतरी सायंटिफिक रिझन पण होता. मनाला नम्र ठेवण्याचा आणि शरीराला जाग करण्याचा तो एक मार्ग असा होता. याच भावनेमधनं जन्म झाला तो म्हणजे सूर्यनमस्काराचा. सूर्यनमस्कार हा एक योगाचा प्रकार आहे. योगाची ही हजारो वर्षाची परंपरा जशी आहे तशी थोड्याफार गोष्टी चेंज होऊन आत्ता आपण सूर्यनमस्कार करतोय. वेद, उपनिषद आणि नंतरच्या योग परंपरेमध्ये शरीर, श्वास आणि मन यांचं एकत्रित प्रशिक्षण महत्वाचं मानलं गेलं. सूर्यनमस्कार आज ज्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतोय तो अनेक योगाच्या परंपरांमधनं विकसित झालाय. त्यातल्या 12 हालचाली म्हणजे शरीरामधलं जवळजवळ प्रत्येक मोठ्या स्नायू गटाला जाग करणारं सुंदर असं एक साखळी किंवा सुंदर असं एक योग आहे असं म्हणूया. म्हणूनच अनेक योग गुरु सूर्यनमस्काराला पूर्ण शरीराचा योग असं म्हणतात. हल्ली बरेच जण दिवसभर मोबाईल समोर असतात, लॅपटॉप समोर असतात, ऑफिसच्या खुर्चीत काम करत असतात किंवा गाडीमध्ये बसलेले असतात. या सगळ्याचा परिणाम कशामध्ये होतोय? आपल्या शरीरावरती. पाठदुखी, मानेचा त्रास, वजन वाढणं, थकवा, अशा बऱ्याच गोष्टी, जसं ताण आहे, कमी ऊर्जा वाटणे, झोपेच्या समस्या, या सगळ्या गोष्टी होतात. आपल्या शरीराची जी रचना झाली आहे ती म्हणजे हालचालींसाठी आहे. अनेक काळापासून मानव जो आहे तो प्रचंड हालचाल करायचा. आता बऱ्याचशा गोष्टी स्थिर असतात, बसून कामं होतात. ती त्यामुळं जी शरीराची मेन अवस्था आहे ती बसण्यासाठी नाही आहे. सूर्यनमस्कार या प्रत्येक समस्येला एका मर्यादेपासून नैसर्गिक असं उत्तर देतोय. योगावर जगभरामध्ये अनेक ठिकाणी संशोधनं झाले. नियमित सूर्यनमस्काराचा सराव केल्यानं अनेक गोष्टींमध्ये सुधारणा घडून आल्या. एक, शरीराची लवचिकता वाढती, स्नायू अधिक मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारतंय, श्वसन क्षमता वाढण्यास मदत होती, शरीराचा समतोल आणि समन्वय पण सुधारतोय, ताण कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते. नियमित हालचालींमुळे ऊर्जा आणि ताजेपणा जाणवतोय. आता महत्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार हा जिम किंवा कार्डिओ, स्ट्रेचिंग आणि श्वसन या सगळ्यांचा एक सुंदर असा संगम पण मानला गेलेला आहे. आता थोडंसं आपण या अवस्थेचा, यातल्या प्रत्येक अवस्थेचा अर्थ काय बघूया. प्रणमासन सगळ्यात महत्वाचं. नम्रतेनं सुरुवात करायची. आपल्या अहंकाराला पहिला असा नमस्कार. हस्त उत्तानासन, छाती उघडते, ज्याच्यामध्ये आकाशाकडे आपल्याला पाहायला शिकवतंय. पदहस्तासन, अहंकार खाली ठेवायला शिकवतंय. नम्रता यातनं वाढते. अश्वसंचालनासन, जीवनामध्ये पुढे जाण्याची तयारी दाखवते. दंडासन, शिस्त, संतुलन, ताकद. याचप्रमाणे अष्टांग नमस्कार, शरीराचे 8 भाग पृथ्वीला स्पर्श करतात, म्हणजे पूर्णपणे समर्पण. भुजंगासन आहे. भुजंगासन म्हणजे नवीन अशी पुन्हा एकदा सुरुवात. छाती ताठ, डोकं वर. आणि पर्वतासन आहे. आता पर्वतासनामध्ये स्थैर्य येतंय, संयम येतोय, शांतता येते. आता याच हालचाली उलट क्रमानं
पूर्ण होतात या सूर्यनमस्कारामध्ये. असं करून 12 अशी आसनं त्या सूर्यनमस्कारामध्ये कव्हर होतात. आता योग्य पद्धत काय आहे याची? सूर्योदयानंतर किंवा सकाळी या रिकाम्या पोटी केलं पाहिजे. सुरुवातीला 3 सूर्यनमस्कार घाला, नंतर 6 घालू शकताय, वाटलं तर 12 करा, पण अजिबात घाई करू नका. श्वासावरती लक्ष दिलं पाहिजे. योग म्हणजे काय स्पर्धा नाही आहे, तो एक छानपैकी प्रवास आहे. बरेच जण वेगानं करतात, सूर्यनमस्काराबाबतीत आपण बोलतोय, वेगानं करतात, श्वास रोखणे, उगाच फूस 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 करायची, गडबड करायची, कॉम्पिटिशन करायला बघायची. योग करताना हे जनरली टाळलं पाहिजे. कारण काय आहे, आपल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेचसे स्नायू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. जर कुणाला गंभीर पाठदुखी आहे, शस्त्रक्रिया झाली आहे, अनियंत्रित उच्च असा रक्तदाब आहे, हृदयविकार आहे किंवा गर्भधारणा असेल, अशा परिस्थितीमध्ये सूर्यनमस्कार सुरू करण्याच्या आधी डॉक्टर किंवा प्रशिक्षित योग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता एक स्टोरी रिसेंटली एक IT इंजिनियर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यांनी सांगितले सकाळी तो उशिरा उठायचा, रात्रभर काम, पाठदुखी होती, तणाव होतं, औषधं घ्यायत होता. एका दिवशी त्याच्या वडिलांनी फक्त त्याला सांगितलं, रोज बाळ 5 सूर्यनमस्कार घालायला पाहिजे. काय म्हणले? रोज बाळ 5 सूर्यनमस्कार फक्त घाल. हसून त्यानं दुर्लक्ष केलं. काही दिवसांनी त्यानं प्रयत्न केला. पहिल्या दिवशी फक्त 2 जमले, श्वास लागायला, धाप लागायला लागली. दुसऱ्या दिवशी 3 केले. एका महिन्यानंतर त्याला 6 करायला जमलं आणि नंतर त्यानं 12 सूर्यनमस्कार रोज घालायला सुरुवात केली. त्याच्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली बदल दिसायला लागला. सर्वात मोठा बदल त्याच्या शरीरामध्ये नव्हता, तर त्याच्या विचारांमध्ये पडला तो बदल. त्यांनी सांगितलं सूर्यनमस्कारानं त्याला फक्त फिट केलं नाही, तर बराचसा वेळ त्यानं त्याच्या स्वतःसाठी द्यायला त्याला शिकवलं. त्याचा फिटनेस वाढला, त्याची मानसिक जी विचार करण्याची क्षमता वाढली. मोठा बदल हा जो काय असतो ना, तो छोट्याशा निर्णयानं सुद्धा होऊ शकतोय. अशीच ही एक छोटीशी सवय आहे. जसं सूर्य रोज उगवतोय, काल ढग होते तरी पण तो आज उगवला, उद्या पाऊस असेल तरी पण तो उद्या उगवेल. जीवन पण तसंच आहे, सूर्य थांबत नाही. पण म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? प्रत्येक सकाळ म्हणजे जीवनानं जी दिलेली आहे ती नवीन संधी आहे. प्रत्येक सूर्यनमस्कार म्हणजे त्या संधीला दिलेला आपण प्रतिसाद आहे. चला तर आजपासून आपण एक संकल्प करूया. रोज फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी, रोज फक्त 5 मिनिटं फक्त तुम्ही तुमचा श्वास, तुमचं शरीर आणि तुमचं मन निरोगी करण्यासाठी रोज 5 ते कमीत कमी 5 सूर्यनमस्कार घालूया. यातनंच खरी अशी स्वप्नांची पायाभरणी होणार आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही मित्रांशी शेअर करा. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.